सत्तेसाठी म्हणा किंवा खुर्चीसाठी म्हणा हे देवेंद्र फडणवीस मजबूर झालेले आहेत का हो? मित्र हो, नमस्कार. महायुती सरकारचे मंत्री आणि वादग्रस्त प्रकरण या एका नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत. मोकळ्या म्हणजे सैल सुटलेल्या जिव्हा आणि वादग्रस्त विधानं यामुळं अवघं महायुतीचं सरकार बदनाम झालेलं आहे. त्या सरकारच्या प्रतिमेला खूप मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत आणि हे तडे काही थांबायचे असं नाव घेत नाही किंवा ते थांबतील असं सध्या तरी वाटत नाही. बघा, भाजपात सुद्धा असे काही वाचाळवीर आहेत. काहींच्या जिभांना थोडासा लगाम लागलेला असला तरी आणखी काहींच्या जिभा अधूनमधून वळवळ करीत सुटलेल्या असतातच. पण एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जरा हे प्रमाण जास्त आहे. मोकाट सुटलेले नेते जरा संख्येनं जास्त दिसतात एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकारामुळे खरं तर म्हणजे त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे. मंत्र्यावरती रागावलेले आहेत. पण एकूण परिस्थितीमुळे फडणवीस आणि शिंदे तसे अस्वस्थ आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील ते मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर सगळ्याच मर्यादा ओलांडल्या. मंत्रिपदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी झाली महाराष्ट्रातून. शेतकरी खवळला, संतापला. पण पुढे काय झालं? अजित पवार म्हणे शब्दांचे पक्के. अहो, केवळ खातं बदलून जनतेच्या तोंडाला पानं पुसली हो. आणि एकनाथ शिंदे यांनी तर काय आपल्या मंत्र्यांना, या वादग्रस्त मंत्र्यांना अभय देऊन टाकलं. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मग बघा, असं अभय मिळाल्यावर बेताल मंत्री आणखी बेताल होणार नाहीत का? म्हणजे खरं तर या प्रश्नाला आता काही अर्थ उरला नाही. बेताल झाले, तो बेतालपणा थांबलेला नाही. हा बघा, ते सतत एकामागून एका वादात अडकणारे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, हे शिरसाट पुन्हा एकदा बोलून इथे बोलून गेले. अहो बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना सज्जड दम भरला होता म्हणे. वादग्रस्त विधानं टाळण्याच्या सूचना देखील केल्या होत्या म्हणे. शिवाय वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची गय सुद्धा केली जाणार नाही असं फडणवीस यांनी सुनावलं होतं. तरीही शिंदे गटाचे मंत्री, नाही वादग्रस्त मंत्री, सतत वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपली मुक्ताफळे मुक्तपणे उधळलीच. काही दिवसापूर्वीच या संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना बघा, पैशाची काही काळजी करू नका, एखादी बॅग तुम्हालाही पाठवून देतो असं म्हटलं होतं. अहो म्हणजे यांच्याकडे पैशाच्या बॅगा आहेत तरी किती आणि त्या आल्यात तरी कुठून हो? विशेष म्हणजे याच संजय शिरसाट यांच्या पैशानं भरलेल्या बॅगासोबतचा बेडरूम मधला एक व्हिडिओ चर्चेचा आणि वादाचा देखील ठरलेला होता. त्यानंतर आता हेच संजय शिरसाट पुन्हा एकदा बडबडले आणि एक नवा वाद ओढवून घेतला. एका कार्यक्रमामध्ये बोलताना हे संजय शिरसाट म्हणाले, वसतिगृहासाठी लागेल तेवढा निधी देतो. तुम्ही 5, 10, 15 कोटी रुपयाचा निधी मागितला तर लगेच निधी मंजूर करतो. इथवर ठीक आहे मित्रांनो, मंत्री आहेत ते. पण पुढे ते जे बोलले त्यावरून जनतेच्या खिशातील पैशाबाबत, म्हणजे तुमच्या आमच्या पैशाबाबत, सरकारी पैशाबाबत त्यांची काय मानसिकता हे दिसून आलं ना हो. अहो काय म्हणाले बघा, ते सरकारचा पैसा आहे, आपल्या बाबत काय जात आहे? सरकारी पैशाबद्दल यांच्या काय भावना आहेत? या काय मानसिकता असू शकते मंत्र्यांची सुद्धा शासनाच्या पैशाबाबत, म्हणजे जनतेने आपल्या खिशातले दिलेल्या करातून जमा झालेल्या पैशाबाबत यांची मानसिकता त्यांनी दाखवून दिली. अहो सरकारी पैसा, सरकारी पैसा, सरकारी पैसा म्हणजे सरकारकडे येतो कुठून पैसा? जनतेचाच पैसा ना. हा पैसा आम्ही कसाही उधळू शकतो. जनतेच्या पैशाची आपल्याला काहीही किंमत नाही. त्याचं काय वाटेल ते करा, आपल्या बापाचं काही जात नाही. अहो अशी जर भावना या मंत्र्यांचीच असेल तर हे सरकार जनतेचं कसं होऊ शकतं? शिरसाट यांची अनेक प्रकरणं वादाची आणि चर्चेची ठरलेली आहेत, आजतागायत. तरीही त्यांच्याकडून मुक्त फळांची उधळण मुक्तपणे केली जात आहे. हे काही थांबताना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी म्हणे मंत्र्यांना सज्जडदम भरलेला आहे किंवा होता, कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मग त्यानंतर सुद्धा हे मंत्री वादग्रस्त विधानं थांबवत नाहीत. याचा अर्थ आपण काय घ्यायचा?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या धमक्याला त्यांचेच मंत्री भीक घालत नाहीत का? यांच्या सूचनांना त्यांचेच मंत्री काडीची किंमत द्यायला तयार नाहीत का? कात्रजचा घाट दाखवतायत का? याचं उत्तर बघा, जे काय आहे ते आपल्याला स्पष्ट दिसत आहे. त्या मंत्र्यांच्या वादग्रस्त पुन्हा पुन्हा होत असलेल्या वक्तव्यावरून मग आता पुन्हा तोच प्रश्न पडतो, देवेंद्र फडणवीस आता तरी काही कारवाई करणार का अशा मंत्र्यावर, की पुन्हा एकदा बोलाची कडी बोलाचा बाद गय करणार नाही, सोडणार नाही, कुणाला माफ करणार नाही, आणि सगळं तर केलं जात आहे, सगळं काही पाहिलं जात आहे. फडणवीसांना ते पटत देखील नाही. फडणवीस त्याच्या विरोधामध्ये आपल्या प्रतिक्रियाही देतात, फक्त बोलणं कृतीशून्य का हो? मग सत्तेसाठी म्हणा किंवा खुर्चीसाठी म्हणा, हे देवेंद्र फडणवीस मजबूर झालेले आहेत का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.